डेरिव्हेटिव्हचे आपण फॉर्म्युलेज पाहिले, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन रूलही पाहिला. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये सर्वात पहिला रूल होता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. सो ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह कसं देतो, सेपरेट. बरोबर आहे, हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आपण सर्वजण एकदा मिळून फॉर्म्युलेज म्हणूयात आणि परत आपल्या चॅप्टरला सुरुवात करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. तुम्ही म्हणत राहायचं, जसं बघायचं तसं म्हणत राहायचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल्स टू dy by dx. Derivatives of k equals to 0. Derivatives of kx is equals to k. Derivatives of x to the power n into x to the power n minus 1. Derivatives of e to the power x, e to the power x. Derivatives of a to the power x, a to the power x upon log a, a to the power x into log a. Derivatives of log x 1 divided by x. Derivatives of 1 divided by x minus 1 divided by x square. ज्याला माहित नाही त्याने ते समचित्ती ठेवून टाका. Derivatives of root x 1 divided by 2 root x. Derivatives of log x base a, log x base a 1 divided by x into log a, 1 divided by x into log a. Derivatives of 1 divided by x to the power n, 1 divided by x to the power n minus n divided by x to the power n plus 1. Derivatives of sin x, cos x, cos x minus sin x. Derivatives of tan x, sec square x. Derivatives of cot x minus cosec square x. Derivatives of sec x, sec x into tan x. Derivatives of cosec x, c ने सुरुवात झाली आहे मायनस मध्ये, मायनस cosec x into cot x. Derivatives of sin inverse x 1 divided by root of 1 minus x square. Derivatives of cos inverse x minus 1 divided by root of 1 minus x square. Derivatives of tan inverse x 1 upon 1 plus x square. Derivatives of cos inverse x minus 1 divided by 1 plus x square. Derivatives of sec inverse x 1 divided by x root of x square minus 1. Derivatives of cosec inverse x minus 1 divided by x root of x square minus 1. These are the standard formulas of derivatives. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिला रूल आहे ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट देतो. ओके, आता आपल्याला सेकंड रूल पाहायचा आहे. मल्टिप्लिकेशन और आपण म्हणतो प्रोडक्ट रूल. मल्टिप्लिकेशन और काय म्हणतो आपण त्याला, प्रोडक्ट रूल. मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचा नियम. काय सांगतो गुणाकाराचा नियम? दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v इंटू w, डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v. दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असेल तर काय करणार आपण? दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन साइन असेल, पहिलं फंक्शन ऍज इट इज, पहिलं फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ दुसऱ्या फंक्शनचा प्लस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v and derivatives of u. Derivatives of u into v, u derivatives of v plus v derivatives of u. u into चा फॉर्म्युला यूज करायचा. कसं करणार? पहिलं फंक्शन जशाचं तसं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन जशाचं तसं, देयर इज नो चेंजेस, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिल्याचा. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये कधी पण प्लसचं चिन्ह वापरायचं. u into v चा रूल कुठे यूज करायचं? u into v चा रूल यूज करता वेळेस कोणता साइन? प्लसचा साइन. डेरिव्हेटिव्ह ऑफ u into v, u डेरिव्हेटिव्ह ऑफ v प्लस v डेरिव्हेटिव्ह ऑफ u. पहिलं फंक्शन दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. डेरिवेटिव्स ऑफ u इंटू v इंटू w. तीन फंक्शन अगर मल्टीप्लीकेशन में है, तीन फंक्शन अगर मल्टीप्लीकेशन है तो हर एक टर्म्स का डेरिवेटिव निकालने का, हर एक u का बाद में v का और बाद में w का, हर एक टर्म्स का डेरिवेटिव निकालने जब हम निकालते हैं
सबसे पहले तो हम u का डेरिवेटिव निकालेंगे, जो अदर दो टर्म्स है वो एज इट इज रहेंगे। बाद में v निकालेंगे, तब जो रिमेनिंग दो टर्म्स है वो एज इट इज रहेंगे। और जब हम w का निकालेंगे तो जो रिमेनिंग टर्म्स है वो एज इट इज रहेंगे, डेरिवेटिव ऑफ w का लेंगे। सो u इंटू v इंटू w, सबसे पहले हम डेरिवेटिव किसका निकालेंगे, u का। तो कौन से दो टर्म्स एज इट इज, v w, डेरिवेटिव ऑफ u प्लस, अभी v का फाइंड आउट करना है बच्चों, तो u और w, u w एज इट इज डेरिवेटिव ऑफ v प्लस, अभी डेरिवेटिव फाइंड आउट करना है w का, तो u v एज इट इज डेरिवेटिव ऑफ w। कभी भी मल्टीप्लिकेशन में प्लस का साइन ही यूज करना है। u का फाइंड आउट करने का है v w एज इट इज डेरिवेटिव ऑफ u प्लस w, u का फाइंड आउट करना है u w डेरिवेटिव ऑफ v प्लस w का फाइंड आउट करना है u डेरिवेटिव ऑफ w। सो इस तरीके से हम उसको सॉल्व करेंगे। मी काय म्हणतोय, u इंटू v चं सूत्र कुठं वापरायचं, दोन फंक्शन मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर पहिलं डेरिवेटिव ऑफ दुसऱ्याचा प्लस दुसरं डेरिवेटिव ऑफ पहिल्याचा, आणि तीन मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर प्रत्येकाचा वेगवेगळा डेरिवेटिव्ह काढायचा। बरं, याचं एक एक्झाम्पल बघू। सपोज आपल्याला सांगितलंय इफ f ऑफ x इज इक्वल्स टू x इंटू e टू द पॉवर x, आणि हे म्हणते फाइंड आउट f डॅश ऑफ x, f डॅश ऑफ x, f ऑफ x चा डेरिवेटिव्ह काय मिळतो, f डॅश ऑफ x, दोन्ही मध्ये गुणाकाराचं चिन्ह u इंटू v, u म्हणजे पहिलं फंक्शन डेरिवेटिव्ह ऑफ v चा प्लस v डेरिवेटिव्ह ऑफ u चा, u इंटू v, u डेरिवेटिव्ह ऑफ v, v डेरिवेटिव्ह ऑफ u। सो x डेरिवेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x चा, e टू द पॉवर x, e टू द पॉवर x एज इट इज डेरिवेटिव्ह ऑफ x चा 1, कॉमन काय आहे e टू द पॉवर x, इन ब्रॅकेट काय मिळतं मुलांनो x प्लस 1, हे काय मिळालं तुम्हाला f डॅश ऑफ x, बरोबर आहे। त्याला तुम्ही अगेन डिफरेंशिएट केलं, रिपीट असीर, ओके ठीक है असीर, नो प्रॉब्लम। देखिए असीर, ये दोनों के अंदर मल्टीप्लिकेशन का साइन है हमारे पास में, तो f ऑफ x का डेरिवेटिव तो हमें पता है f डैश ऑफ x। अब ये दो फंक्शन अलग है, इसमें मल्टीप्लिकेशन का साइन है, तो मैं डायरेक्टली x का और डायरेक्टली e टू द पावर x का डेरिवेटिव नहीं ले सकता और डायरेक्टली सेपरेट नहीं कर सकता। क्यों? क्योंकि इसमें एडिशन या सब्ट्रैक्शन नहीं है, एडिशन और सब्ट्रैक्शन में हम डायरेक्टली डेरिवेटिव सेपरेट देते हैं, मगर यहाँ नहीं चलेगा। तो यहाँ पे मल्टीप्लिकेशन का साइन है, तो हम यहाँ पे u इंटू v का फॉर्मूला यूज करेंगे। तो u इंटू v का फॉर्मूला यह हमारा u है और यह हमारा v है, u एज इट इज डेरिवेटिव ऑफ v का प्लस v एज इट इज डेरिवेटिव ऑफ u का। सो ये एज इट इज बोले तो उसको कुछ भी नहीं चेंज करेंगे, डेरिवेटिव निकालेंगे e टू द पावर x। तो आप बोलिए डेरिवेटिव ऑफ e टू द पावर x का क्या मिलता है, फर्स्ट कमेंट करके बोल दीजिए, डेरिवेटिव ऑफ e टू द पावर x का क्या मिलेगा। मैं आपके कमेंट की राह देख रहा हूं। नहीं, सिर्फ असीर बोलेंगे मुझे। चल चार्जिंग लगा मोबाइल माझ्या। सो e टू द पावर x का मिलता है e टू द पावर x प्लस ये e टू द पावर x एज इट इज डेरिवेटिव ऑफ x का 1 प्लस के इधर और उधर क्या कॉमन निकलता है e टू द पावर x, तो ब्रैकेट में रहेगा x प्लस 1। अभी हमें तो सिर्फ f डैश x कहा गया है, और हमें कहेंगे f डबल डैश ऑफ x, तो इसका हर से मल्टीप्लाई, हर से इसको डेरिवेटिव निकालना है। तो f डैश ऑफ x का डेरिवेटिव क्या निकलेगा, f डबल डैश ऑफ x, ये u और ये भी u इंटू v, u डेरिवेटिव ऑफ v मींस दैट किसका x प्लस 1 का प्लस v मींस दैट x प्लस 1 डेरिवेटिव ऑफ e टू द पावर x का। सो e टू द पावर x, ये दोनों के अंदर प्लस का साइन है, इसका अलग और इसका अलग, डेरिवेटिव ऑफ x 1 और 1 का 0, x प्लस 1 एज इट इज e टू द पावर x का e टू द पावर x, दोनों में से क्या कॉमन निकलता है e टू द पावर x, ब्रैकेट में क्या रहेगा 1 प्लस x प्लस 1, तो e टू द पावर x इन ब्रैकेट x प्लस 2, ये आपका मिल गया f डबल डैश ऑफ x। मींस दैट ये इक्वेशन को कितनी बार डिफरेंशिएट कर दिया, 2 बार डिफरेंशिएट कर दिया। समझ में आया सीन, समझ में आया या और से बोलना एक बार। हेलो गाइस, सभी को मैं बोल रहा हूँ, समझ में आया या और से रिपीट करना है। बोला सांगा, रिपीट करायचं का समजलंय।
चला, काय अडचण नाहीये. मग यू इंटू चा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला? तरी पण त्याला एकदा एक्सप्लेन करतो मी, म्हणजे एक्झाम्पल्स घेऊयात वेगवेगळ्या टाईपचे. हे रूल ना पाठ करायच्या, चांगले लिहून घ्यायचे. यू इंटू वी चे दोन्ही पण रूल्स, त्याचा स्क्रीनशॉट घ्या काढून. थांबा, मी बाजूला झाल्यानंतर घ्या. आपलं बेसिक झालं की आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. आणि तुमच्या क्लासच्या मुलांना सांगा रे बाबांनो, लवकर जॉईन व्हा म्हणा. परत ते नंतर एक्झामच्या टायमाला रडारड करतील लेकरं, काय सांगतात. ठीक आहे, लेट ड्युरेशन येईल झालं. क्लिक करून पाहिजे काय चला मुलांनो, द्या लक्ष. F of x is equals to राजकुमार सर, राजकुमार सर, so if f of x is equals to 1 plus x square into tan inverse x, find f dash of x. तर त्या तुमच्या मनामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x काय मिळतो? f dash of x u into v. हे u म्हणजे ब्रॅकेटला सोडायचं नाही, कधीच ब्रॅकेटला सोडायचं नाही. u into v, u 1 plus x square, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan inverse x plus u into a, u derivative of v, v derivatives of u means that 1 plus x square, u into a, u derivatives of v plus v derivatives of u. Then 1 plus x square as it is, derivatives of tan inverse x 1 upon 1 plus x square plus tan inverse x as it is, derivatives of 1 plus x square. दोन्हीच्या मध्ये प्लसचं साइन आहे, तर प्रत्येकाला डेरिव्हेटिव्ह कसा द्यायचा? सेपरेट, कारण प्लसचं साइन असल्यामुळे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 चा 0 आणि x स्क्वेअर चा 2x. 1 plus x square, 1 plus x square get cancel. Is there 1 plus, so tan inverse x in bracket 2x. So 1 plus 2x into tan inverse x. This is your f dash of x. Okay, समजलं का मुलांनो? हे
समझाइले? आसिर समझ में आ रहा है क्या नहीं? हाँ चलिए ठीक है। तो अब ये मल्टीप्लिकेशन रूल हम डिस्कस कर रहे हैं, और कुछ ऐसी इसी तरीके से हम प्रॉब्लम्स देखेंगे। f of x is equals to e to the power x into tan x, इसका हमें डेरिवेटिव निकालना है। हम डायरेक्टली निकालेंगे, अभी हम खेलते नहीं बैठेंगे बच्चों, क्योंकि ये बेसिक पढ़ रहे हैं, हमें सिर्फ समझ में आना चाहिए कि डेरिवेटिव्स क्या है, इसलिए हम पढ़ रहे हैं। तो डेरिवेटिव ऑफ f of x का क्या मिलेगा? f dash of x, दोनों के अंदर मल्टीप्लिकेशन का साइन है, u डेरिवेटिव्स ऑफ v का, u डेरिवेटिव ऑफ v का tan x का क्या मिलेगा? sec square x प्लस tan x एज इट इज डेरिवेटिव्स ऑफ e टू द पावर x क्या मिलेगा? e टू द पावर x, दोनों में से क्या कॉमन निकलेगा? e टू द पावर x, सो ब्रैकेट में रहेगा sec square x प्लस tan x, बात ही खत्म हो गई। दिस इज योर f dash of x। समझ में आया? ठीक है, डायरेक्टली निकालने का, अभी उसको खेलते नहीं बैठना है हमें। f of x इज इक्वल्स टू x into sin x, so f of x are derivatives f dash of x, u into v, u derivative of v sin x cos x प्लस u as it is derivative of v चा प्लस v म्हणजे sin x जशास तसं derivative of x चा 1, म्हणजे फायनल मिळते f dash of x is equals x into cos x plus sin x into 1 sin x। त्याच्यानंतर याला अगेन डिफरन्शिएट केलं तर f dash of x चा डेरिव्हेटिव्ह f डबल dash of x, f डबल dash of x, परत या दोन्हीच्या मधामध्ये कोणतं साइन आहे? इंटूचं, याच्यासाठी u इंटू चा फॉर्म्युला u डेरिव्हेटिव्ह ऑफ चा म्हणजे x जशा तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x चा मायनस sin x प्लस cos x जशास तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1। लक्षात घ्या काय म्हणतोय, f डॅश ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डबल डॅश ऑफ x, या दोन्ही मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, u इंटू चा फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंडचा, सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ पहिल्याचा प्लस sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, so minus into x minus x into sin x plus 1 into cos x cos x, cos x plus cos x 2 cos x, this is your f double dash of x। आप सभी को समझ में आ रहा है क्या नहीं बच्चों? हेलो गाइस, अब मैं आपको एक प्रॉब्लम दूंगा, आपने वो मुझे सॉल्व करके बताना है, ठीक है? उसका आपको 3 टाइम्स डेरिवेटिव निकालना है, 3 टाइम्स, ठीक है? देखेंगे हम किन किन को सॉल्व होगा वो प्रॉब्लम। f of x equals to e to the power x into sin x, फाइंड f डबल डैश ऑफ x, उसको दो बार डिफरेंशिएट करना है। चलिए बोलिए, पहले सिर्फ f डैश ऑफ x बोलिए और बाद में f डबल डैश ऑफ x बोलिए।
ठीक है, हो रहा है या नहीं गाइस? हो रहा आहे, बरं ठीक आहे. बरं, काळे साहेबांनी दिले आहे, बघूयात. आखिर ये क्या है वो, टू द पावर एक्स इन ब्रैकेट फुल एक्स प्लस वाइंड. बरं, हे झालं एफ डॅश ऑफ एक्स. डबल डॅश ऑफ एक्स सांगा. 2e to the power x into cos x. हाँ नहीं नहीं, वो कुछ नहीं होता रहता, वो अभी वो टाइपिंग है ना, बोलने को बोल सकते, कुछ प्रॉब्लेम नहीं. चला ठीक आहे, मी सांगतो पटकन, तुमचा वेळ नाही घे जास्त. आणि लेक्चरला रेग्युलर राहिलं तर त्याचा फायदा होईल बरं. लेक्चर धरसोड केली तर नाही होणार. फक्त आपली जी बॅच 15 नाही, आपली उशिरा चालू झाली आहे. ज्या डेटला चालू झाली आहे त्या डेट पासून मी 8 दिवस म्हणजे 7 दिवस फ्री ऑफ कॉस्ट शिकवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आपले जे काही क्लासचे जे बेसिक झाल्यानंतर जी फीस वगैरे ती तुम्हाला पेड करावं लागणार आहे. आणि क्लास रेग्युलर करा. क्लासला धरसोड केली तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार नाही बघा. म्हणजे उगा बेजार होऊ नका, करायचं रेग्युलर करा. एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? एफ डॅश ऑफ यू इंटू व्ही, यू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर एक्स, e टू द पॉवर एक्स. कॉमन निघलं e टू द पॉवर एक्स इन ब्रॅकेट कॉस एक्स प्लस साइन एक्स. एफ डॅश ऑफ एक्स. आता बघा मुलांना, एफ डॅश ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? एफ डबल डॅश ऑफ एक्स. या दोन्हीच्या मधामध्ये हे आणि हे, या दोन्हीच्या मध्ये गुणाकारात चिन्ह आहे. हे यू आणि हे तुमचं व्ही, हे पूर्ण ब्रॅकेट सोडायचंच नाही पोरो, ब्रॅकेट नाही सोडायचं. यू इंटू यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही पूर्ण लिहितो वाटतं. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही चा म्हणजे कॉस एक्स प्लस साइन एक्स ब्रॅकेट मध्ये प्लस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही म्हणजे कॉस एक्स प्लस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे e टू द पॉवर एक्स. u into v, u derivative of v, v derivative of u. e to the power x ब्रॅकेटच्या आतमध्ये cos x चा डेरिव्हेटिव्ह प्लस चिन्ह, याचा वेगळा आणि याचा वेगळा घ्या. cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस sin x चा cos x प्लस हे जशास तसा cos x प्लस sin x. e to the power x चा e to the power x. सर्वांमधनं काय कॉमन निघते? मला वाटतं प्रेमनं बरोबर आन्सर दिले. प्लसच्या ह्या साईडला प्लसच्या त्या साईडला कॉमन काय निघतंय? e टू द पॉवर x. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहणार? हे बाहेर निघलं तर मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस बाहेर निघले कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे मायनस साइन एक्स प्लस साइन एक्स कॅन्सल, e टू द पॉवर एक्स. कॉस एक्स प्लस कॉस एक्स 2 कॉस एक्स. या 2 ला पुढे घ्यायचं 2 e टू द पॉवर एक्स इंटू कॉस एक्स. दिस इज वेर एफ डबल डॅश ऑफ एक्स. राइट है प्रेम, व्हेरी गुड. हा, कुणाला नाही समजलं प्लीज कमेंट करा एकदा. भारत आन्सर आलेलं आहे. बरं, भारत फक्त एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केलं, एफ डबल डॅश ऑफ एक्स राहिले ना. आत्ताच समजलं. बर प्रेम, व्हेरी गुड. हा, बेस्ट. म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स बऱ्याच जणांनी सॉल्व्ह केलं, पुढचं नव्हतं केलं. नाही चुकलं, काय अडचण नाही. अरे प्रॉब्लेम आहे ते चुकलंच पाहिजे. हा असे नो प्रॉब्लेम, रिपीट. ओके सौरभ, ओके नो प्रॉब्लेम. आय विल बी रिपीट दॅट प्रॉब्लेम. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन बोर्ड. शिंदे साहेब जॉईन झाले. हा, शिंदे साहेब आता जॉईन झाले वाटतं. शिंदे साहेब पाहिले का प्रॉब्लेम्स?
ठीक आहे, चला एकदा रिपीट करायचं म्हणताय सर्वजण, मी एकदा परत रिपीट करतो. मला वाटतं हे समजलं असेल एफ डॅश ऑफ एक्स. इथपर्यंत काही अडचण आहे का? इथपर्यंत काय अडचण आहे का मुलांनो? हे समजलं ना? ओके. आता याच्या पुढं नो, म्हणजे इथपर्यंत काही अडचण नाहीये. ठीक, ओके. आता बघा, एफ ऑफ एक्स हा डेरिव्हेटिव्ह मिळतो एफ डॅश एफ डबल डॅश ऑफ एक्स. यू इंटू व्ही चं सूत्र यू, मैंने लिख दिया यू डेरिवेटिव ऑफ v का, बोले तो ये पूरी टर्म है v cos x प्लस sin x प्लस u डेरिवेटिव ऑफ v का v डेरिवेटिव ऑफ e टू द पावर x का u इंटू v, u डेरिवेटिव ऑफ v का प्लस v डेरिवेटिव ऑफ u का. उसके बाद में e टू द पावर x एज इट इज रख दिया. डेरिवेटिव सिर्फ इसका निकालना है और दोनों के अंदर प्लस का साइन है, तो प्लस का साइन रहने की वजह से मैं हर एक को डेरिवेटिव सेपरेट देता हूँ. cos x का डेरिवेटिव क्या आएगा? माइनस साइन एक्स, और साइन एक्स का क्या आएगा? cos x. प्लस यहाँ पे एज इट रखना है, तो इसको मैं कुछ भी नहीं करूंगा, उसको एज इट इज रख दूंगा. e टू द पावर x का डेरिवेटिव e टू द पावर x लिख दिया. अब ये जो प्लस है उसके इधर के साइड में और उधर के साइड में चेक कीजिए, हमें आंखों को सेम दिखने वाली टर्म कौन सी है? तो वो है हमारे पास में e टू द पावर x. e टू द पावर x वाली टर्म है, तो हम उसको कॉमन निकाल देंगे. e टू द पावर x को मैंने कॉमन निकाल दिया, बाहर निकाल गया तो ये रहेगा माइनस साइन एक्स प्लस कॉस एक्स, प्लस ये बाहर निकाल गया तो यहाँ आएगा cos x प्लस साइन एक्स. बच्चों ये प्लस माइनस साइन एक्स से प्लस साइन एक्स कैंसिल हो गया, टू द पावर x cos x प्लस cos x 2 cos x, और 2 इंटू ई टू द पावर x 2 ई टू द पावर x इंटू cos x. ये हमारा मिल गया एफ डबल डैश ऑफ x. बोलना है और से? अरे भारत, अरे प्लस मायनस साईन, अरे बाबा वजा 2 आणि आज 2 असले तर वजा आणि आज एक कट देत ना, शून्य राहतंय ना. तसं मायनस साइन एक्स प्लस साइन एक्स कटलं ना बाबा, मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल. मग तसं मायनस साइन एक्स साइन एक्स कटलं ना, मग कॉस एक्स प्लस कॉस एक्स 2 कॉस एक्स, एक्स अधिक एक्स 2 एक्स, तसं कॉस एक्स प्लस कॉस एक्स 2 कॉस एक्स. ओके का? अरे बापरे साइन, अरे त्याच्यात काय आलिपलायला घडणार आहे भारत? त्याच्यात या प्लसच्या ह्या साईडला त्या साईडला जे कॉमन दिसते ते बाहेर काढलं, हे कॉमन काढलं, ते कॉमन काढले. अहो त्या कंसामध्ये काय राहतंय? घरामध्ये इथं 4-5 माणसं आहेत, 1 2 3 4 5 6 माणसं आहेत, पण एक माणूस परत परत जुळे असल्यावर येते, त्या जुळ्याला घराच्या बाहेर काढून टाकायचं. त्याला बाहेर काढलं, मग घरात कोण कोण राहतंय? घरात हे एक राहतंय आणि प्लस हे एक राहतंय. आणि हे जे चिन्ह आले तर कसे आले? डेरिव्हेटिव्ह घेतलाय, डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स चा साइन एक्स चा, हे जसं कसं घेतलंय याचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय. अरे देवा, जाऊ दे भारत, वेळाने बोलू आपण. चला हे लक्षात आलं का रे बाबांनो? आता मी ह्या क्वेश्चन बद्दल बोललो आणि तुम्ही ह्याच क्वेश्चन विचारा मला, तुम्ही काहीतरी नवीन कन्सेप्ट घेऊ नका. त्याच्यामुळे ते काय होईल, मी तुम्हाला हे सांगत बसलो, तुम्हाला पाहिजे असेल दुसरं काय समजणार?
ज्या डेरिव्हेटिव्हची सुरुवात सी न होते त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये येतो. ज्या डेरिव्हेटिव्हची सुरुवात सी न होते त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस मध्ये येतो. आतापर्यंत आपण दोन फंक्शन मध्ये इंटूचं साइन असताना बघितलं. तर तुम्ही म्हणणार सर एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचं सांगा ना, तुम्ही दोन दोनदा काढायचं सांगायचं मुद्दामून सांगायलो, कारण आपल्याकडे युलर्स थेरम आहे. तुमचे ते हॉस्पिटल रूल आहे, ते बरेचसे रूल्स आहेत. आपल्याला कमीत कमी तीनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. किती वेळेस? तीनदा डेरिव्हेटिव्ह काढायचं. म्हणून मी तुम्हाला आतापासून थोडी थोडी प्रॅक्टिस व्हावं म्हणून सांगत चालले. समजायलंय ना? पहिले डेरिव्हेटिव्ह वर डिपेंड असणारे सगळे चॅप्टर्स आपल्याला घ्यायचे, नंतर मग इंटिग्रेशन वर. बघा आता f of x is equals to x into e to the power x into sin x. फाइंड आउट करायचं f dash of x. f of x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो? f dash of x u into v into w. आता डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा? u चा. हमें u का डेरिवेटिव फाइंड आउट करने का है, मीन्स दैट x का फाइंड आउट करना है. तो ये दो टर्म्स एज इट इज रख दीजिए, e टू द पावर x sin x एज इट रख दिया. डेरिवेटिव ऑफ किसका निकालेंगे? x का प्लस. अब हमें v का मीन्स दैट e टू द पावर x का डेरिवेटिव निकालना है. तो कौन थे दो टर्म्स एज इट इज? x sin x डेरिवेटिव ऑफ e टू द पावर x प्लस. अब हमें w का निकालना है डेरिवेटिव मींस दैट sin x का. तो ये दो टर्म्स एज इट इज x e टू द पावर x डेरिवेटिव्स ऑफ sin x. e टू द पावर x sin x डेरिवेटिव ऑफ x का 1, x sin x डेरिवेटिव ऑफ e टू द पावर x e टू द पावर x, x e टू द पावर x डेरिवेटिव ऑफ sin x cos x. अब ये बच्चों प्लस के ये साइड में, प्लस के ये साइड में और प्लस के ये साइड में, तीनों ही टर्म्स में, तीनों ही कंडीशन में हमें देखना है कि इसमें से कॉमन टर्म्स कौन सी है. तीनों में भी एक ही टर्म कांस्टेंट होनी चाहिए, कॉमन रहनी चाहिए. तो कॉमन कौन सी है? e टू द पावर x e टू द पावर x e टू द पावर x. यहाँ पे sin x है, यहाँ पे है मगर यहाँ पे नहीं है. यहाँ पे x है, यहाँ पे x है मगर यहाँ पे नहीं है. बोले तो तीनों में भी एक ही टर्म कॉमन है, वो है e टू द पावर x. तो सब में से e टू द पावर x कॉमन निकाल दिया. sin x into 1 sin x प्लस x sin x प्लस x cos x. बात ही खत्म. ये हमारा मिल गया ये डैश ऑफ x. हॅलो गाईज, हॅलो, माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? हो. बरं, हे समजलं का तुम्हाला? अगदी छान, खूप छान.
ओके, ह्यात कोणाला काही अडचण नाहीये. मग आता आपलं झालं मल्टिप्लिकेशन, सर्व मल्टिप्लिकेशनचा रूल आपला संपलेला आहे. तरी मी एक प्रॉब्लेम देतो तुम्हाला लगेच, मला एकदा त्याचं सोल्युशन सांगा. ठीक आहे. आता आपण उद्या सुट्टी राहणार आहे, परवाच्या दिवशी आपण पाहणार आहे डिव्हिजन रूल. कोणता रूल पाहणार आहे? डिव्हिजन. आता एक प्रॉब्लेम देतो, मला हे यू इंटू डब्ल्यू टाईप मध्ये मला एकदा सॉल्व्ह करून तुम्ही आन्सर लगेच पाठवायचा, म्हणजे क्लासमध्ये ऑनलाईन क्लासमध्ये. चला सांगा बरं, याचा डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x into a to the power x into cos x. f dash of x. करा बरं f dash of x फाइंड. देतो सॉल्व करून पहा. एफ ऑफ एक्स काय मिळतंय, एफ डॅश ऑफ एक्स. थोडं डायरेक्ट करू, आता डायरेक्टच. पहिले एक्स चा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे. या दोन टर्म ऍज इट इज, ए टू दी पॉवर एक्स कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चा 1 प्लस, आता ए टू दी पॉवर एक्स चा काढायचा, हे दोन टर्म ऍज इट इज, एक्स कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए टू दी पॉवर एक्स चा ए टू दी पॉवर एक्स प्लस, आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, या दोन टर्म जशा तशा, एक्स ए टू दी पॉवर एक्स कॉस एक्स चा मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह कधी मध्ये आला त्याला ब्रॅकेटच्या आतमध्ये लिहायचं. कुठल्या यायचं? ब्रॅकेटच्या आतमध्ये. सो या सर्वांमधनं कॉमन काय निघतंय, टू दी पॉवर एक्स, ब्रॅकेटच्या आतमध्ये राहते कॉस एक्स इंटू 1 कॉस एक्स प्लस एक्स कॉस एक्स प्लस इंटू माइनस माइनस एक्स साइन एक्स. संपलं. असीर आपको समझ में आ रहा है क्या नहीं है? भारत ते मधामध्ये मायनस साइन असते आणि प्रेम ते बाहेर कॉमन नाही काढायचं, मायनस मायनस तसं कॉमन नसतात काढत, त्या टाइप मध्ये लिहायचं. एक्स आणि साइन एक्स मध्ये मायनस साइन नसतंय भारत, ते वेगळं होते, त्याचं मिनिंगच वेगळं होते. ते गुणाकार आहे पण त्याच्यामध्ये बाकी चिन्ह दिसायले. हर एक स्टूडेंट्स को समझ में आ रहा है क्या? हेलो गाइस, आसिर नहीं, आसिर तो नहीं दिख रहा. चलिए ठीक है, चला काय अडचण नाहीये. ओके, सो आजचा लेक्चर संपलेला आहे. सो थँक्यू, हॅव अ गुड डे. बरं, एक पहिले एक ऐका, नंतर लेफ्ट व्हा, लगेच लेफ्ट होऊ नका. मिनिट मी रेकॉर्डिंग